प्रश्न पहिला, महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते? ऑप्शन नंबर 1 मुंबई विद्यापीठ, ऑप्शन नंबर 2 नागपूर विद्यापीठ, ऑप्शन नंबर 3 नालंदा विद्यापीठ, ऑप्शन नंबर 4 पुणे विद्यापीठ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई विद्यापीठ. तर महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ मुंबई विद्यापीठ ही आहे. प्रश्न दुसरा, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन नंबर 1 1 मे 1970, ऑप्शन नंबर 2 1 मे 1960, ऑप्शन नंबर 3 1 मे 1960, ऑप्शन नंबर 4 2 मे 1960. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1 मे 1960. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 या साली झाली. प्रश्न तिसरा, काळ्या रंगाचे तांदूळ कोणत्या राज्यात पिकवले जाते? ऑप्शन नंबर 1 केरळ, ऑप्शन नंबर 2 मणिपूर, ऑप्शन नंबर 3 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 4 पंजाब. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मणिपूर. तर काळ्या रंगाचे तांदूळ मणिपूर राज्यात पिकवले जाते. प्रश्न चौथा, कोणत्या झाडाला कापल्यावर रक्त निघते? ऑप्शन नंबर 1 शेवगा, ऑप्शन नंबर 2 चंदन, ऑप्शन नंबर 3 ब्लडवूड ट्री, ऑप्शन नंबर 4 पपई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ब्लडवूड ट्री. तर ब्लडवूड ट्री झाडाला कापल्यावर रक्त निघते. प्रश्न पाचवा, हत्तीच्या तोंडात किती दात असतात? ऑप्शन नंबर 1 32 दात, ऑप्शन नंबर 2 27 दात, ऑप्शन नंबर 3 30 दात, ऑप्शन नंबर 4 26 दात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 26 दात. तर हत्तीच्या तोंडात 26 दात असतात. प्रश्न सहावा, गौतम बुद्धांची सर्वात मोठी मूर्ती कोठे आहे? ऑप्शन नंबर 1 अमेरिका, ऑप्शन नंबर 2 चीन, ऑप्शन नंबर 3 भारत, ऑप्शन नंबर 4 श्रीलंका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चीन. तर गौतम बुद्धांची सर्वात मोठी मूर्ती चीन या ठिकाणी आहे. प्रश्न सातवा, भारतातील प्रथम महिला राष्ट्रपती कोण होत्या? ऑप्शन नंबर 1 इंदिरा गांधी, ऑप्शन नंबर 2 सावित्रीबाई फुले, ऑप्शन नंबर 3 सोनिया गांधी, ऑप्शन नंबर 4 प्रतिभाताई पाटील. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रतिभाताई पाटील. तर भारतातील प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या होत्या. प्रश्न आठवा, मुळा खाल्ल्याने कोणता रोग बरा होतो? ऑप्शन नंबर 1 हृदयरोग, ऑप्शन नंबर 2 मूतखडा, ऑप्शन नंबर 3 ताप, ऑप्शन नंबर 4 कर्करोग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हृदयरोग. तर मुळा खाल्ल्याने हृदयरोग बरा होतो. प्रश्न नववा, असा कोणता प्राणी आहे की तो आभाळाकडे पाहू शकत नाही? ऑप्शन नंबर 1 घोडा, ऑप्शन नंबर 2 कुत्रा, ऑप्शन नंबर 3 उंट, ऑप्शन नंबर 4 जंगली डुक्कर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जंगली डुक्कर. तर जंगली डुक्कर असा प्राणी आहे जो आभाळाकडे पाहू शकत नाही. प्रश्न 10वा, भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे? ऑप्शन नंबर 1 नाशिक, ऑप्शन नंबर 2 इंदोर, ऑप्शन नंबर 3 पुणे, ऑप्शन नंबर 4 भोपाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे इंदोर. तर भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर हे आहे. प्रश्न 11वा, भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते? ऑप्शन नंबर 1 लोकमान्य टिळक, ऑप्शन नंबर 2 कालिदास, ऑप्शन नंबर 3 गांधीजी,
ऑप्शन नंबर 4 मोहनलाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गांधीजी. तर भारताचे राष्ट्रपिता गांधीजी यांना म्हटले जाते. प्रश्न 12वा. ऊसाचा रस कोणत्या देशाचा राष्ट्रीय रस आहे? ऑप्शन नंबर 1 पाकिस्तान, ऑप्शन नंबर 2 भारत, ऑप्शन नंबर 3 अमेरिका, ऑप्शन नंबर 4 जपान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पाकिस्तान. तर ऊसाचा रस पाकिस्तान देशाचा राष्ट्रीय रस आहे. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या DHGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.